नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुरला धबधब्यावर सहलीचा आनंद काही क्षणातच शोकांतिकेत बदलून बेळगावमधील 20 वर्षीय आदित्य दीपक कुमार सतपती याचा धबधब्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दिनांक 28 जून रोजी घडली. म्हादई अभयारण्य परिसरातील धबधबा पाहण्यासाठी मित्रांसह गेलेल्या आदित्यला पाण्याची खोली व वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्यानं तो खोल पाण्यात बुडाला. तर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस, अग्निशमन दल आणि म्हादई अभयारण्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र मुसळधार पाऊस व कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रविवारी रात्री शोध मोहीम थांबवून सोमवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी सायंकाळी आदित्यचा मृतदेह शोधकर्त्यांच्या हाती लागला. घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह गोव्याला पाठवण्यात आल्याचे समजते. मूळचा ओडिशातील असलेला आदित्य सध्या कुटुंबासह बेळगावमध्ये वास्तव्यास असून त्याचे वडील दीपक कुमार सतपती हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. तर वन विभागाने धोकादायक ठिकाणी जाणे व सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष टाळण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेसाठी बेळगावातील समाजसेवक अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विकी मेहता, मायकल पिंटो आणि रोशन तानवळे यांनी अथक परिश्रम घेतले. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असलेल्या ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त सोमवारी बेळगाव शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या संख्येने विवाहित महिलांनी 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा केली. धार्मिक परंपरेनुसार वटवृक्षाभोवती सुती धागा गुंडाळून प्रदक्षिणा घालत पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. धार्मिक मान्यतेनुसार सावित्रीने वटवृक्षाखाली कठोर तपश्चर्या करून यमराजांकडून पती सत्यवानाचा प्राण परत मिळवल्यामुळे या व्रताला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याची आख्यायिका आहे. आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून वृक्षपूजनाची परंपरा असून वटसावित्री पौर्णिमेला वटवृक्षाच्या पूजेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. नैसर्गिकरित्या दीर्घायुषी असलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला व कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावं हीच या व्रतामागील भावना असल्याचं महिलांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने 65 वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी शिक्षा जाहीर करताना गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप, पीडितेची असहाय्यता, आरोपी समाजासाठी धोका ठरण्याची शक्यता आणि कोणतीही चिथावणी नसताना गुन्हा केल्याचे निकष विचारात घेत सर्वोच्च न्यायालयाच्या शंकर खाडे प्रकरणातील मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ दिला. या प्रकरणाची सुनावणी 25 जून रोजी पूर्ण झाली होती. राज्यातील जलद गतीने सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांपैकी हा एक निकाल ठरलाय. सोशल मीडियावर प्रसारित व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह, अवमानकारक व चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल नाझिया इलाही खान हिच्याविरुद्ध मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विविध मुस्लिम संघटनांनी सोमवारी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. बेळगाव शहरातील मुस्लिम कमिटी व अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. तसेच संबंधित व्हिडिओचा डिजिटल पुरावा असलेला पेनड्राईव्हही पोलिसांकडे सुपूर्द केला. या प्रकारामुळे धार्मिक सलोखा बिघडून समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत संबंधित महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी निवेदन स्वीकारून चौकशी करून वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे सोमवारी दिनांक 29 जून रोजी बेळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष बेळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने उत्साहपूर्ण व आत्मीय स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार तथा भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, जिल्हाध्यक्ष गीता सुतार, महानगर उपमहापौर हनुमंत कोंगाळी, जिल्हा सरचिटणीस राजशेखर डोनी, इरया खोत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुष्पगुच्छ व शाल देऊन केंद्रीय मंत्री शेखावत यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी विकास कामे, पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विषयांवर चर्चा केली असून विमानतळ परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साहाचे वातावरण निर्माण केले. बेळगाव शहरातील केएलई रोडवर रविवारी रात्री धावत्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला थांबून तात्काळ बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मुजावर आर्केडजवळ वाहनातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करून अवघ्या 5 मिनिटात संपूर्ण कार जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्निशामक दल आणि माळ मारुती पोलिसांना कळवल्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. माळ मारुती पोलिसांनी पंचनामा केला असून आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कर्नाटक राज्याच्या गृह खात्याने केलेल्या पाहणीनुसार राज्यात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या 13,675 स्थलांतरितांची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक 10,650 जण बेंगळूर शहरात आढळले आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये 458 अवैध स्थलांतरित आढळून आल्याने तो राज्यात 3ऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये म्हैसूर 810, मंगळूर 268, रामनगर 191, बळ्ळारी 53, चिक्कबळ्ळापूर 38, मंड्या 37, हुबळी धारवाड 35, दावणगिरी 20, रायचूर 19, कोलार 13, कोडगू व कोप्पळ प्रत्येकी 10, गुलबर्गा 9, चित्रदुर्ग 8, हसन 5 आणि चामराजनगर 3 अशी नोंद झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी म्हैसूरमध्ये बांगलादेशी स्थलांतरित आल्याच्या अफवांनंतर रेल्वे पोलिसांनी हावडा एक्सप्रेससह विविध गाड्यांची तपासणी केली होती. मात्र पडताळणीत एकही बांगलादेशी स्थलांतरित आढळून आला नाही. त्यामुळे अफवांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून नियमित पडताळणी मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. गृह खात्याच्या मते ही आकडेवारी जिल्हानिहाय पाहणीवर आधारित असून प्रत्यक्ष संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील अगसूर येथील रम्या उल्हास वय 23 या तरुणीवर चाकूने हल्ला करून त्यानंतर कारमध्ये पेट्रोल बॉम्बचा स्फोट घडवून आणल्याची भीषण घटना शनिवारी तुमकुर जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील जोगीहळ्ळीजवळ घडली, ज्यात अंकोला तालुक्यातील रामनगुळी येथील नागेंद्र वय 30 याचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला. बेंगळूरहून अंकोल्याकडे खासगी कारने प्रवास करत असताना दोघांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला असून नागेंद्रने रम्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. जीव वाचवण्यासाठी रम्याने धावत्या कारमधून उडी मारली. त्यानंतर नागेंद्रने कारचे दरवाजे आतून लॉक करून काही क्षणातच स्फोट घडवून आणल्याने वाहनाला भीषण आग लागली. गंभीर जखमी रम्या उल्हास यांच्यावर तुमकुर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी पोलीस अधीक्षक अशोक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी कळंबेळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत. आर्थिक अडचणीमुळे एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये या सामाजिक उद्देशाने बेळगावातील पोद्दार एज्युकेशन ट्रस्टने 107 गरजू विद्यार्थ्यांचे संपूर्ण वार्षिक शैक्षणिक शुल्क भरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अविनाश पोद्दार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक शुल्क ट्रस्टकडून भरले जाणार असून आतापर्यंत 50 विद्यार्थ्यांची फी भरून देण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची फीही लवकरच जमा करण्यात येणार असून आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण खंडित होऊ नये हाच या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे अविनाश पोद्दार यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाचे विविध स्तरातून स्वागत होत असून यावेळी आशाताई पोद्दार ट्रस्टचे अध्यक्ष दीपक पोद्दार, सीए रवींद्र पोद्दार, सचिव अनिल पोद्दार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केएचबी कॉलनी, बसवनकुर्ची, तहसीलदार गल्ली आणि भांदूर गल्ली परिसराला भेट देत जनता दरबार आयोजित करून नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट आणि इतर मूलभूत सुविधांबाबतच्या तक्रारी ऐकून घेतल्या. संबंधित विभागांशी समन्वय साधून या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन आमदार सेठ यांनी दिले. जनतेशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या गरजा समजून घेणे प्रभावी प्रशासनासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर उपस्थित नागरिक, स्थानिक नेते व अधिकारी यांनी सहभाग नोंदवला. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल.
24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. विजयपूर शहरातील अब्दुल रजाक दर्गा परिसरामध्ये बँजोच्या तालावर नाचताना झालेल्या क्षुल्लक वादाचे रूपांतर खुनाच्या प्रयत्नात होऊन लालसाब नंद्याळ वय 40 व त्यांचा मुलगा अब्दुल्ला नंद्याळ वय 17 यांच्यावर 4 हल्लेखोरांनी चाकू व बॅटने जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी दोघांच्या हातावर व पाठीवर चाकूने वार करून बॅटने मारहाण केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार 4 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. कारवार जिल्ह्यातील कुमठा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वालगळी परिसरातील राज्य महामार्ग पाण्याखाली गेलाय. कुमठा ते सिद्धापूर या महत्वाच्या मार्गावर पावसाचं पाणी साचल्याने रस्ता ओढ्यासारखा भासत असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय. महामार्गाच्या अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा लागतोय. सततच्या पावसामुळे कुमठा तालुक्यातील विविध भागातील जनजीवनही विस्कळीत झालं असून पावसाचा जोर कायम आहे. बेळगाव जिल्हा रिटेल औषध व्यापारी संघाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन रिटेल औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा चौकात मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील 500हून अधिक रिटेल औषध व्यापारी सहभागी होणार असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच राज्य आरोग्य विभाग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही मागण्यांचे निवेदन पाठवण्यात येणार आहे. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा 1945ची प्रभावी अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी असून कफ सिरप विक्रीवरील निर्बंध आणि ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी अशी संघटनेची भूमिका आहे. मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास जिल्हाभरातील सर्व रिटेल औषध दुकाने बंद ठेवण्याचा इशाराही संघटनेने दिला असून पत्रकार परिषदेला बंडू सदलगे, सुधीर नंजन्नावर, नितीन झंवर, विक्रांत शानभाग, विनोद कोळीवाड, पवन देसाई, महेश किल्लेदार, शैलेंद्र जैन व महेश पाटील उपस्थित होते. हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथे जमिनीच्या विक्रीच्या वादातून सख्या भावाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अंकलगी पोलिसांनी अटक केली आहे. 24 जून रोजी रात्री घोडगेरी येथे संजू सिद्धप्पा रुद्रप्पा गोळ वय 49 याने भाऊ राजू सिद्धप्पा रुद्रप्पा गोळ वय 45 याच्या डोक्यात दगडाने वार करून व गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक के रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर.बी. बसरगी व डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने 28 जून रोजी आरोपीला अटक करून गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. बैलहोंगल पोलीस ठाण्याने हरवलेले मोबाईल शोधण्याच्या मोहिमेत आणखी एक यश मिळवत CAIR पोर्टलच्या माध्यमातून शोधण्यात आलेले मोबाईल जप्त करून मूळ मालकांना परत केले आहेत. रविवार दिनांक 28 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास विलंब न करता CAIR पोर्टलवर माहिती नोंदवावी असे आवाहन पोलिसांनी केले असून त्यामुळे मोबाईल ब्लॉक करणे व गैरवापर रोखणे सोपे होते. CAIR पोर्टल ही केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण सेवा असून हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा मागोवा घेण्यासाठी ती प्रभावी ठरत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. निपाणी शहरातील साई शंकरनगर येथील सर्वे क्रमांक 162B मधील नगरपालिकेच्या सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या सुमारे 1 एकर जागेमध्ये उद्यानाची निर्मिती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन सोमवारी पालिका आयुक्त गणपती पाटील यांना देण्यात आले.
सुमारे 250 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या साई शंकर नगरमध्ये नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यास व मुलांना खेळण्यासाठी कोणतेही सार्वजनिक उद्यान नसल्याने ही मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पठाडे, शौकत मनेर, संजय पावले, शेरू बडेघर, अॅडव्होकेट संजय चव्हाण, रवींद्र इंगवले आदी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ येथे खासदार जगदीश शेट्टर यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून समुदाय भवनाच्या बांधकामासाठी 5 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या कामाच्या शुभारंभानिमित्त कॉलम भरणी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी भाजपा बेळगाव जिल्हा ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष विनय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश खन्नूरकर, कल्लेहोळ शक्ती केंद्र प्रमुख सूरज पाटील, भाऊकू कल्लाप्पा मरुचे, पिराजी वेताळ, देवस्थान समिती सदस्य ज्योतिबा वेताळ, सुनील पाटील, भाजपा शक्ती प्रमुख सुळगा तसेच गावातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समुदाय भवनाच्या उभारणीमुळे गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तसेच या विकास कामासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी दिलेल्या निधीबद्दल उपस्थितांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांनी समुदाय भवनाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. विजयपूर शहरालगतच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात पावसासाठी शेतकऱ्यांच्या वतीने श्री व्यंकटेश्वर देवाचा दुग्धाभिषेक, विशेष पूजा तसेच वासरांसह गायींचे पूजन करून इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी इंद्र होम करण्यात आला. राज्यात भरपूर पाऊस पडून शेतीला पाणी मिळावं व सर्व शेतकरी समृद्ध आणि सुखी जीवन जगावेत अशी प्रार्थना करण्यात आली. प्रमुख पाहुणे उमेश कारजोड यांनी वरुण राजाच्या कृपेने पावसामुळे पीक आणि पिकामुळे शेतकरी व देश समृद्ध होतो असं सांगत पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित केलं. यावेळी डॉक्टर सुरेश बिरादार, संदीप पाटील, विजय जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य पंचप्पा कलबुर्गी, संगमेश सगर यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. पावसाळा सुरू होऊन जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने कृष्णा व दूधगंगा नदी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून बळीराजासह सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडलेत. एकसंबा परिसरासाठी वरदान ठरलेल्या दूधगंगा नदीमध्ये काळमावाडी धरणातून पाणी सोडण्यात आलं असलं तरी धरणातील जलसाठाही झपाट्याने घटल्यानं पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून सिंचनासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात. दूधगंगा नदीचं पात्र यंदा 6व्यांदा कोरडं पडल्यानं पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. सध्या कूपनलिकांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. पिके वाचवण्यासाठी शेतकरी जनरेटर, डिझेल व वाहतुकीवर अतिरिक्त खर्च करत असून एकसंबाप ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 20,000 लोकसंख्येला नियोजनबद्ध पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र प्रशासनाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं असून समाधानकारक पाऊस न झाल्यास संकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर येथे 152व्या राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित पहिल्या अखिल भारतीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदेत बेळगावचे सीमाकवी रवींद्र पाटील यांना शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा लोकराजा राजश्री शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. पद्मश्री उदय देशपांडे आणि माजी सभापती अक्काताई नलवडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. मराठी भाषा, साहित्य आणि सीमा प्रश्नांवर उल्लेखनीय कार्य करणारे रवींद्र पाटील हे सीमाकवी, पत्रकार, तंत्रस्नेही, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटकचे राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी बेळगावात 7 वर्षे साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केलं असून त्यांच्या या सन्मानाबद्दल सीमा भागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वटपौर्णिमेचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा तसेच प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा या संदेशांद्वारे पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपणाचे महत्त्व आणि प्लॅस्टिक मुक्त जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील यांच्यासह शीतल पाटील, राजश्री हसबे, दीपा पाटील, अर्चना कंगराळकर, वरदा अंगडी, स्वाती फडके, वैशाली भातकांडे, चंदा चोपडे, सुलोचना कुटरे आणि शीतल नेसरीकर आदी उपस्थित होत्या. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजना पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत 3 शरीर सौष्ठवपटूंची दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भूतानची राजधानी थिम्पू येथे 30 जून ते 4 जुलै दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी बेळगावातील प्रशांत खन्नूकर, प्रताप कालकुंद्रीकर तसेच महिला गटातून केतकी पाटील यांची भारतीय संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल बेळगाव शहरातील हायलॉक ग्रुपच्या वतीने तिन्ही खेळाडूंचा शाल, पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हायलॉक ग्रुपचे संचालक दिलीप चिटणीस, कर्नाटक शरीर सौष्ठव संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनाथ, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम गंगाधर, सचिव हेमंत हावळ तसेच सुनील राऊत, सुनील पवार, अनंत लंगरकांडे, नागराज कोलकर आणि गणेश गुंडप यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या तिन्ही खेळाडूंवर बेळगावसह राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून दक्षिण आशियाई स्पर्धेत ते देशासाठी पदक जिंकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.